मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, काळजी घेण्याचं नागरिकांना आवाहन। उष्णतेच्या लाटेसह राज्यात अनेक भागात पावसाची शक्यता, तर कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाची शक्यता, तर बिहारमध्ये मात्र पुढचे 4 दिवस तापमान वाढीचा अंदाज। धाराशिव जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई, हंडाभर पाण्यासाठी विहीर, बोरवेलवर महिलांची झुंबड। पंढरपूरच्या चैत्र वारीवर यंदा दुष्काळाचं सावट, कडाक्याच्या उन्हामुळे भाविकांची गर्दी कमी। राज्यातली पहिली निवासी चारा छावणी संभाजीनगरच्या गंगापुरात सुरू, तर जनावरांसोबत पशुपालकांनाही राहण्याची सोय। देवी प्रश्न चिघळल्यानं नाशिक जिल्ह्यात कांदा बाजार समिती 23 दिवसांपासून बंद, शेतकऱ्यांचं 500 कोटींचं नुकसान। नाशकात स्वाईन फ्लूमुळे सिन्नरच्या महिला रुग्णाचा मृत्यू, 2 संशयितांमुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर। यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात एसीचा स्फोट होऊन आग, सुदैवानं जीवितहानी नाही। शिल्पा शेट्टी राजकुंद्राच्या 97 कोटींच्या संपत्तीवर टाच, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीची कारवाई। फडणवीस यांना भेटलेला माणूस रिकाम्या हातानं येत नाही, याचा प्रत्यय लवकरच येईल, किरण सामंत फडणवीस भेटीवर नितेश राणेंचं विधान। यंदाची आपली शेवटची निवडणूक, खेडमधील सभेत शिरूर महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील भाऊक। मोदींकडे मणिपुरात जाऊन बोलायला शब्दच नाहीत, मणिपूरमधल्या परिस्थितीवरून राहुल गांधींची पुन्हा पंतप्रधान मोदींवर टीका। UNFPAच्या रिपोर्टनुसार भारताची लोकसंख्या 144 कोटींवर, लोकसंख्येबाबत चीनलाही टाकलं मागे। आषाढीसाठी माऊलींचा पालखी सोहळा 29 जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार, 16 जुलैला पंढरपुरात पालखी सोहळा दाखल होणार।